टिपू सुलतानची तुलना शिवरायांसोबत करणं अयोग्य असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं। मालेगावच्या उपमहापौरांनी माफी मागावी असं सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। देवेंद्र फडणवीस यांनी मालेगावच्या या सगळ्या प्रकरणामध्ये आता भाष्य केलेलं आहे। उपमहापौरांच्या दालनामध्ये टिपू सुलतानचा फोटो लावण्यावरून वादंग उभा राहिलाय आणि त्या संदर्भात फडणवीसांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। शिवाय त्यांनी टिपू सुलतानची तुलना छत्रपतींशी करणं सुद्धा चुकीचं असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आणि माफी मागावी असं सुद्धा सांगितलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य ज्या पद्धतीचं आहे आणि एक स्वराज्य नावाचा त्यांनी जो ज्या पद्धतीने एक विचार दिला आहे, अगदी त्यांच्याच मांडेआळीमध्ये त्यांच्यानंतर त्यांच्या बऱ्याच कालावधी लोटल्यानंतर त्यांचा आदर्श घेऊन टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्या विरोधात कुठेतरी लढा पुकारला होता आणि त्या अर्थानं टिपू सुलतान हे एक शौर्य गाजवणारे एक योद्धे होऊन गेले, एक भारताचे भूमिपुत्र होऊन गेले। त्यांनी कधी कुठल्याही विखारी विचारांना त्यांनी जवळ केलं नाही। तर एक शौर्याचं लक्षण म्हणून टिपू सुलतानांना आपण शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितलं पाहिजे। टिपू सुलतान आणि छत्रपती शिवरायांची तुलना केली याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे आणि अशा पद्धतीनं जर ते बोलत असतील काँग्रेस पक्षामध्ये थोडी जरी नैतिकता राहिली असेल तर काँग्रेस पक्षाने देखील याचा कॉग्निझन्स घेतला पाहिजे आणि त्यांचे जे मित्र पक्ष आहेत त्यांनी देखील त्यांची भूमिका याच्यावर काय आहे हे सांगितलं पाहिजे।